नागपूरमधील या विशेष रिपोर्टनंतर आता पुढची बातमी आहे एमपीसी बाबत। एक मोठी बातमी आहे। एमपीसी दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 2022च्या निवड यादीतील 8 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश आता देण्यात आले। त्यामुळे 8 जणांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी होईल। पडताळणीचा हा निर्णय 5 ऑगस्ट पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि एमपीसीला कळवण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। या 8 जणांनी अपंगत्वाचे दाखले कुठून मिळवलेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। मेडिकल अथॉरिटी कॉलेज कोल्हापूर, RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, मेडिकल अथॉरिटी नाशिक, मेडिकल अथॉरिटी पुणे, मेडिकल अथॉरिटी यवतमाळ, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल लातूर,